देवासाठी घेऊन जोग अवघाची भोग त्यजेला अवघाची भोग त्यजेला अवघाची भोग त्यजेला देवासाठी घेऊन भोग अवघाची भोग त्यजेला अवघाची भोग त्यजेला अवघाची भोग त्यजेला त्याची एक बळी गाडे 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 कापे कळी काढत्या पुढे कापे कळी काढत्या पुढे कापे कळी काढत्या पुढे त्याची एक बळी गाडे कापे काढत्या पुढे कापे कळी काढत्या पुढे कापे कळी काढत्या पुढे अशा मात्र नाही यांची शांती सुखासी निघतले शांती सुखासी निघतले शांती सुखासी निघतले आशा मात्र नाही जाती शांती सुखासी निघटने शांती सुखासी निघटने शांती सुखासी निघटने एक बळी गाडी याची एक बळी गाडी याची एक बळी गाडी याची एक बळी गाडी एक बळी गाडी कापे कळी काढत्या पुढे कापे कळी काढत्या पुढे कापे कळी काढत्या त्याची एक बळी गाडी कापे कळी काढत्या पुढे कापे कळी काढत्या पुढे कापे कळी काढत्या पुढे मने हरिदादानी गेले विसरुनी देहभाव गेले विसरुनी देहभाव गेले विसरुनी देहभाव गेले विसरून गेले याची एक बळी गाढे कापे कळी काढत्या पुढे एक बळी गाढे कापे कळी काढत्या पुढे कापे कळी काढत्या पुढे कापे कळी कापे कळी काढत्या पुढे कापे कळी काढत्या पुढे कळी काढत्या पुढे विठोबार कुमाई हरी जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमार हरी जय जय विठोबार कुमार हे नाम हॅलो 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 देवासाठी घेऊन जोग देवासाठी घेऊन जोग देवासाठी देवासाठी घेऊन जो देवासाठी घेऊन
कळी काळ त्या पुढे कापे कळी देवासाठी घेऊनी जोग
अवघाची भोग त्यजियला तेची एक बळी गाढे कापे कळी काळ त्या पुढे आशा मात्र नाही ज्यांचे शांती सुखासे लिगटले तेची एक बळी गाढे कापे कळी काळ त्या पुढे निळा म्हणे हरीच्या ध्यानी निळा म्हणे हरीच्या ध्यानी गेले विसरोणी देहभाव तेची एक बळी गाढे कापे कळी काळ त्या पुढे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमः परमहंसाय स्वादितकमलचरणचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय पांडुरंगाकारू रथमनामान पांडुरंगाकारू रथमनामान पांडुरंगाकारो रथमनामान पांडुरंगाकारो रथमनामान जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनि आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा देवासाठी घेऊनी जोग देवासाठी घेऊनी जोग अवघाची भोग त्यजियला तेची एक बळी गाढे कापे कळे काळ त्या पुढे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला जो अभंग आहे आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर परम पूर्ण प्रकाश भगवान भगवान श्री पंढरीधीश पांडुरंगाचे एकनिष्ठ असणारे भक्त सुखाचं सोलीव सुख आणि अध्यात्माचा गाभा वारकरी संप्रदायाची तत्वप्रणाली सर्वसामान्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांनी नेऊन पोचवण्याची महान क्रांती केलेली आहे
असे असणारे वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री शब्दप्रभू तुकोबारा यांचे एकनिष्ठ शिष्य पिंपळनेर निवासी श्री संत निळोबारा यांचा चार चरणाचा भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता काय त्यागलं पाहिजे आणि काय स्वीकारलं पाहिजे याचं उत्तम दिग्दर्शन महाराज आजच्या अभंगात करतात. विठ्ठल 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 परमार्थ करत असताना अलौकिकता निर्माण होण्याकरता त्या जीवाने त्या साधकाने काय त्यागावं या संबंधी महाराज चर्चा करतायत. गोड असा अभंग आपण सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाच्या संबंधाने आपण चिंतन करणार आहोत. त्या अभंगाच्या संबंधाने चिंतन करण्या अगोदर अल्पसा परिहार तो असा कैलासवासी हरिभक्तपरायण निवृत्ती कारभारी पडोळ या बाबांना आपल्यातून जाऊन जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण सगळी मंडळी एकत्रित आलेलो आहे. त्यांच्या पश्चात फार मोठा पडोळ परिवार आहे. गंगा भागीरथी चंद्रभागा निवृत्ती पडोळ, गंगा भागीरथी लीलाबाई सुधाकर काळे, श्री तानाजी निवृत्ती पडोळ, सौ अलका अरुण घुमरे, कुमार गणेश तानाजी पडोळ, कुमार ऋषिकेश अशोक पडोळ, सौ मोहिनी प्रदीप बुचकुले, कुमारी सारिका तानाजी पडोळ, गंगा भागीरथी चहाबाई कारभारी बनकर, श्री शिवाजी निवृत्ती पडोळ, श्री अशोक निवृत्ती पडोळ, सौ मनीषाताई, कुमार आदेश, सौ रोहिणीताई, कुमारी प्रिया आणि कुमारी पूजा, कुमारी ईश्वरी अशा हा पडोळ परिवार आहे. फार मोठा पडोळ परिवार आहे. या पडोळ परिवाराच्या मध्ये असलेलं एक छत्रछायेचं जे तत्व आहे, ज्याला आपण बाप म्हणूया, ज्याला आपण पिताजी म्हणूया, अशा बापाचं जाणं 1 वर्षापूर्वी घडलेलं आहे. आणि म्हणून त्या बापाने आपल्या जीवनामध्ये अलौकिक उपकाराची शुद्धरी आपल्याला दिलेली असल्यामुळे त्या बापाच्या ऋणातून मुक्त होण्याकरता मुलांनी या ठिकाणी करू घातलेला हा सोहळा आहे. बापाच्या जाण्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कीर्तनाचा सोहळा मुलांनी करू घातलेला आहे. आणि म्हणून त्या मुलांच्या जीवनामध्ये असलेला हा बापाच्या संबंधाने जे उपकार बापाने आपल्यावर केलेले आहेत, त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आजचा दिवस म्हणजे मुलांच्या जीवनातला फार मोठा पर्वकाळ आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून या कीर्तन साधनेला अलंकृत करण्याकरता गायनाच्या द्वारा, मृदंगाच्या द्वारा टाळकरी मंडळी अशा पद्धतीने या ठिकाणी उपस्थित झालेली, महाराष्ट्रातील थोर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत. गायनाच्या क्षेत्रामध्ये ओजस्वी आणि तेजस्वी ज्यांचं व्यक्तिमत्व आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं प्रमाणांच्या करता, वारकरी चालींच्या करता आणि कीर्तनकाराला पोषकता निर्माण करून देणारे आदरणीय हरिभक्तपरायण प्रकाशजी महाराज सुरवाशे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी जरा टाळी वाजवायची, स्वागत करायचं आहे. आता हल्ली नवयुवकांच्या मध्ये आपल्या गायनाच्या द्वारा समस्त महाराष्ट्राला आपल्याकडे खेचत असलेले आदरणीय संगीत विशारद, संगीत अलंकार शिवरामजी महाराज बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. माझ्याबरोबर आलेले मृदंगाचे आचार्य ऋषिकेश महाराज पैठणकर तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला इंद्राप्रमाणे ज्यांचं ताकदीचं वाजवणं आहे, वय कमी पण वाजवणं अतिशय भारदस्त असे नवतारुण्य घेऊन आपल्याबरोबर मृदंगाच्या द्वारा परमार्थामध्ये अतिशय उत्तम कार्य करत असलेले पार्थ महाराज रायते आणि अथर्व महाराज पडोळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याहीसाठी टाळी वाजवून स्वागत करायचं आहे. पार्थ महाराजांचे पिताश्री या ठिकाणी साऊंड व्यवस्थेकरता साऊंड इंजिनियर म्हणून ते या ठिकाणी कार्य करत आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आमच्या अथर्वचे वडीलसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. ते टाळ घेऊन उभे आहेत. आणि म्हणून 2 पिढ्या या ठिकाणी मला पाहायला मिळत आहेत. म्हणून ज्यांच्या परम आग्रहाने मला या ठिकाणी येता आलं असे पडोळ सर या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांच्या बद्दल माझ्या अंतःकरणात प्रेमभाव असल्यामुळे सगळ्यांना मनोभावे वंदन करून आमच्या राहुल महाराजांच्या संस्थेतील सगळे विद्यार्थी मंडळी,
सर्वांना धन्यवाद देतो. समोर बसलेले महाराजजी, त्यांचं नाव काय मला परिचय नाहीये, पण तरी सुद्धा हनुमंत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणी दंडवत प्रणाम करून या ठिकाणी सेवेला प्रारंभ करूया. मस्तक हे पायावरी या, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, करी संतांचा. मस्तक हे पायावरी या, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, आज सेवेकरिता निवडलेला अभंग निळोबारायांचा आहे. या अभंगाच्या द्वारा निळोबाराय भगवत प्राप्तीकरता मनुष्य जीवनामध्ये काय त्यागावं आणि काय स्वीकारावं याचं दिग्दर्शन करतात. मनुष्याच्या जीवनामध्ये काही गोष्टी आवश्यक असतात, काही गोष्टी अनावश्यक असतात, तर काही गोष्टी अति आवश्यक असतात. तुम्ही चांगलं ऐकताय. माणसाच्या जीवनामध्ये अति आवश्यक असलेल्या गोष्टी कोणत्या, माणसाच्या जीवनामध्ये अनावश्यक असलेले पदार्थ कोणते आणि माणसाच्या जीवनामध्ये आवश्यक असलेले पदार्थ कोणते. पोटाला भूक लागल्यानंतर जेवण करणं हे आवश्यक का अनावश्यक? आवश्यक आहे. पोटाला भूक लागल्यानंतर जर आपण जेवण नाही केलं तर आपल्याला चक्कर येतील आणि चक्कर आल्यानंतर घरातली माणसं आपल्याला दवाखान्यात नेतील. त्याच्याकरता पोटाला भूक लागल्यानंतर चटकन जेवून घेणं हे आवश्यक आहे. पण जेवण झाल्यानंतर तंबाखूला चुना लावून मळत बसणं आवश्यक का अति आवश्यक? बोला ना. आवश्यक का अति आवश्यक? ते मात्र अनावश्यक आहे. आणि म्हणून हे जसं आहे, पोटाला भूक लागल्यानंतर जेवण करणं आवश्यक आहे. पोटाला भूक लागल्यानंतर जेवण करून झाल्यानंतर तासाभराने पाणी पिणं हे अति आवश्यक जसं आहे, तसं या जीवनालाही अलंकृत करण्याकरता, जीवनाची ही सार्थकता प्राप्त करण्याकरता सुद्धा एक गोष्ट जीवनात फार मोठी अति आवश्यक आहे. कोणती? जीवाला सार्थकता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर आवश्यक परमात्म्याचा संग, आवश्यक परमात्म्याचं परमदर्शन जीवाला अति आवश्यक. विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, एक देखलिया, हो विठ्ठलाची एक देखलिया. हो तुका मन जन्माचे सार्थक, तुका मन जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखली, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखली, विठ्ठलाची एक देखलिया. या जन्मामध्ये आल्यानंतर विठ्ठलाची एक देखलिया, भगवान परमात्म्याला पाहिल्याशिवाय या जन्माची परमसार्थकताच नाही. आणि म्हणून भगवान परमात्म्याचं परमदर्शन करून घेण्याकरता प्रयत्न करणं हे जीवाला अति आवश्यक आहे. विठ्ठल जीवाला शिवदशा प्राप्त होण्याकरता त्याच्या जीवनामध्ये त्यांनी काही गोष्टी त्यागल्या पाहिजे, काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजे. मग माणसाने काय त्यागायचं आणि काय स्वीकारायचं? ऐका, जीवनामध्ये काही गोष्टी असल्या पाहिजे आणि काही गोष्टी नसल्या पाहिजे. काय असलं पाहिजे? गुरुवर्य नामदेव आप्पा शिवणीकर सांगायचे. आप्पा म्हणायचे जीवनामध्ये 3 गोष्टी नसल्या पाहिजे आणि 3 गोष्टी असल्या पाहिजे. कोणत्या 3 गोष्टी नसल्या पाहिजेत? ऐका, देहात 3 नको, देहाला 3 नको, घरात 3 नको, गावात 3 नको आणि देशात 3 नको. विठ्ठल मायबाप, देहामध्ये काय 3 नको? ऐका, देहामध्ये काम, क्रोध, लोभ हे 3 नसले पाहिजे. आणि जर हे 3 घेऊन एखादा परमार्थ करत असेल तर तुकोबारांच्या यादीतला 1 नंबरचा मूर्ख.
हे मी सांगत नाही, तुकोबाराय बोलतात. परमार्थ करणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये माळकरी जो ज्याने माळ धारण केलेली आहे, ज्याने कपाळावर चंदनाचा टिळा लावलेला आहे, भगवान पांडुरंगाचं पथ्य त्याने आपल्या जीवनामध्ये धारण केलेलं आहे, अशा वारकऱ्याने, अशा साधकाने, अशा परमार्थिकाने, अशा कीर्तनकाराच्या अंतःकरणामध्ये साधना करत असताना त्याच्या अंतःकरणात हे तीन नसले पाहिजे. कोणते तीन? काम, क्रोध, लोभ. हे तीन जर त्याने बरोबर घेऊन जर तो परमार्थ करत असेल तर तुकोबाराय त्याचा निषेध करतात. काम, क्रोध, लोभ घेऊन यास गे. दोघंही वाजवा. काम, क्रोध, लोभ घेऊन यास. काम क्रोध लोभ घेऊन या संगे. काम क्रोध लोभ घेऊन या संगे. काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे. काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे. काम क्रोध लोभ घेऊन या संगे. गोड वर्णन केलं. तुकोबाराय बोलतात काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे आणि परमार्थासे रिगे तोची मूर्ख. परमार्थाला निघणारा वारकरी साधक त्याच्या अंतःकरणात काम, क्रोधादी विकार नसले पाहिजे. आणि जर असेल तर महाराजांच्या यादीतला 1 नंबरचा मूर्ख. तुकोबारांच्या गाथ्यामध्ये 5-25 मूर्ख सांगितलेले आहेत. आपण जर ते 5-25 मूर्ख सांगायला जर घेतले तर जवळजवळ 3 वाजतील आणि मग त्या 5-25 मध्ये 26वा नंबर माझा लागायचा. विठ्ठल याच्याकरता 4-2 मूर्ख बघूया, बघू आपण कोणत्या यादीत बसतोय ते आणि मग आपण पुढे चालूया. पहिला मूर्ख हाय काम, क्रोध, लोभ घेऊन या संगे. दुसरा मूर्ख आहे का एखाद्या विषयातलं ज्ञान नसताना सुद्धा, एखाद्या विषयातला अज्ञानी असताना सुद्धा मी फार मोठा तत्वज्ञानी आहे हे जगाला जो दाखवण्याचा प्रयत्न करतो तो 2 नंबरचा मूर्ख. आणि मग त्यातले मूर्ख आपल्या वाट्याला जास्त येतात. बरोबर आहे की नाही? विना घेतल्यानंतर, डोक्याला फेटा बांधल्यानंतर तो स्वतःला आचार्य समजायला लागतो आणि मग विना घेतला की पखवादाला त्याच्यावर वजन टाक, गायकावर वजन टाक, सिस्टीमवाल्यावर वजन टाक. ऐका नाही, त्याला माहिती नसतं महाराज त्या तिकडे बटणं कोणते कोणते आहेत. बास म्हणलं तरी त्याला कळत नाही. ऐका नाही, महाराज मृदंग व्यवस्थित लागलेला असला तरी सुद्धा थोडासा कमी आहे, थोडा वरती आहे, खाली आहे, तो गट्टा तिकडे वडा, तो गट्टा पुढे वडा, पखवाद उभा करा, आडवा करा. नशीब पखवाद्याला आडवं उभं व्हायला लावत नाही ते. आणि मग पखवादे चिडतात, रागावतात, टेन्शन मध्ये येतात आणि मग ते पखवाद उचलतात आणि महाराजाच्या समोर उभा करतात आणि ते म्हणतात महाराज एवढा लावून द्या बरं. मग महाराज हे येडा असं हसतंय गालातल्या गाळात, आपल्याला जमत नाही. आणि मग ते पखवादे म्हणतो लाज नाही वाटत का मग कमी जास्त म्हणायला? तुला जमत नाही, तुला त्यातलं ज्ञान नाही, मग आम्हाला कशाला उगाच शिकवायला लागलाय? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एखाद्या वस्तूतलं ज्ञान नसेल तर माणसाने त्या संबंधी बोलू नये. हे मी बोलत नाही, ज्ञानोबाराय बोलतात. हो, एखाद्या वस्तूचं ज्ञान जर नसेल, ज्ञानाचं बळ जर तुमच्याकडे नसेल तर त्या संबंधाने माणसाने बोलू नये. बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये, बळे विना शक्ती बोलू नये. भावे बिना भक्ती, भक्ती बिना मुक्ती, भावे बिना भक्ती, भक्ती
माणसाकडे ज्ञानाचं बळ जर नसेल तर त्या माणसाने अज्ञानामध्ये बोलायचं नाही. बळे विनशक्ती बोलू नये. दोन गोष्टीचं ज्ञान माणसाला मरेपर्यंत होत नाही. कोणत्या? विचारसागरामध्ये गोड चिंतन आलेलं आहे. अति दूरत्वात असलेल्या वस्तूचं ज्ञान माणसाला होत नाही आणि अति सामिप्यात असलेल्या ही वस्तूचं ज्ञान माणसाला होत नाही. अति दूरत्वात असलेल्या वस्तूचं ज्ञान न झाल्यामुळे एखाद्याने त्या वस्तूच्या बद्दल जर तुम्हाला विचारलं तर माणसाला सांगता येत नाही. आणि अति सामिप्यात असलेल्या वस्तूचंही ज्ञान न झाल्यामुळे त्याबद्दल सुद्धा माणसाला बोलता येत नाही. अति दूरत्वात असलेली वस्तू कोणती? तर मला असं वाटतं जे डोळ्यानं दिसत नाही ती अति दूर आहे. मग डोळ्याने काय दिसत नाही? अति दूर असलेली वस्तू स्वर्गामध्ये स्थापन झालेले जे काही 14 रत्नांपैकी काही रत्न आहेत त्यांना आपण अति दूर मानूया. ते रत्न काय आपण डोळ्याने पाहिलेले नाही. मग त्यामध्ये असलेलं अमृत आपण डोळ्याने काही पाहिलेलं नाही. आणि मग त्या अमृताचा परिचय जर आपण कोणाला विचारला तर त्याने न पाहिल्यामुळे त्याला काही ते सांगता येणार नाही. बरोबर आहे की नाही? अमृत कसं आहे? काळं आहे का गोरं आहे? कसं आहे? जांभळं आहे का निळं आहे? असं जर विचारलं तर आपल्याला सांगता येत नाही. अमृताचा कलर सांगता येणार नाही. अमृताचं स्वरूप कसं आहे ते सांगता येणार नाही. किंवा अमृताची चव जर विचारली तर अमृताची चव तरी कशी आपल्याला सांगता येणार नाही. आपण चवच घेतली नाही तर सांगायची कशी? बरोबर आहे की नाही? फार तर आपल्याला म्हाळसाकुऱ्याच्या बसस्टँडच्या मध्ये अमृततुल्य टी याची चव सांगता येईल पण खऱ्या अमृताची चव आपल्याला सांगता येणार नाही. पण एखादा शहाणा जर शहाणा नाही त्याला 1.5 शहाणा म्हणूया. एखादा 1.5 शहाणा जर मंडपामध्ये उठून उभा राहिला, महाराज मी तुम्हाला त्या अमृताची चव सांगतो चला. तुकोबाराय त्याच्या समोर जाऊन उभे राहिले. महाराज म्हणले अरे वेड्या, त्या अमृताच्या चवीच्या संबंधाने तू स्वतः उपवासी आहे आणि इतरांना त्याचं ज्ञान देऊ लागला. तुकोबारांच्या यादीतला 2 नंबरचा मूर्ख. अमृताची गोडी पुढीला सांगायची आपण उपवासी मरोनिया. आपण उपवासी मरोनिया. अमृताची गोडी पुढीला सांगायची आपण उपवासी मरोनिया. आपण उपवासी मरोनिया. अमृताची गोडी पुढीला सांगायची. 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 आपण उपवासी मरोनिया. आपण उपवासी मरोनिया. अमृताची गोडी पुढीला सांगायची. आपण उपवासी मरोनिया. आपण उपवास मनोनिया. महाराज म्हणतात आपण उपवासी मरोनिया. त्या अमृताच्या संबंधाने आणि इतरांना त्याचं ज्ञान द्यायला निघाला महाराजांच्या यादीतला 1 नंबरचा मूर्ख. आपण उपवासी मरोनिया. अति दूरत्वात असलेल्या वस्तूचं ज्ञान न झाल्यामुळे बोलता येत नाही. मग अति जवळच्या वस्तूचं ज्ञान व्हायला पाहिजे की नाही? पण अति जवळच्या वस्तूचं सुद्धा ज्ञान होत नाही आणि परिणामी त्या संबंधाने माणसाला चिंतन करता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. इथं महिला मंडळी जास्त संख्येने बसलेले आहेत. मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तुमचं लग्न झाल्यापासून तर अद्यापपर्यंत आपण आपल्या नवऱ्यासाठी आपल्या पतीसाठी सकाळ संध्याकाळ स्वयंपाक बनवत आलेलो आहे की नाही? लग्न झाल्यापासून तर आत्तापर्यंत आपल्या पतिदेवाकरता सकाळ संध्याकाळ आपण भोजन बनवतो. पण मला खरं सांगा, तुम्ही आता कीर्तनाच्या मंडपात बसलेला आहात, खरं सांगा लग्न झाल्यापासून तर आत्तापर्यंत तुमच्या पतिदेवाने म्हणजे ज्याच्याकरता तुम्ही भोजन बनवलेलं आहे त्या नवऱ्याने तुमच्या जेवणाचं एकदा तरी एवढ्या वर्षात एकदा तरी तुमच्या जेवणाचं कौतुक केलेलं आहे का हो? नाही म्हणताय बघा नाही म्हणायला लागल्या. खरं बोलल्यात बघा. एकदा तरी आपल्या नवऱ्याने आपल्या जेवणाचं कौतुक केलेलं आहे का? अजिबात नाही. का त्याचं कारण माहिती आहे? ही जातच अशी आहे महाराज, खाऊन हात पुसून निघून जाणारी आहे. विठ्ठल विठ्ठल एक. आणि काय घडलंय का? एक दिवस सकाळी सकाळी द्वादशी असल्यामुळे त्या माय माऊलीनं विचार केला मोठी एकादशी आहे, कधी न धरणारी, आज मात्र त्यांनी एकादशी केली म्हणून मोठ्या उत्साहाने तिने पंचपक्वान्नाचं जेवण केलं एकादशी सोडायला.
आणि काय त्या जेवणाचं वर्णन महाराज, आज नृसिंह जयंती असल्यामुळे त्याचं वर्णन जास्त करता येणार नाही, पण गुरुवर्य घोले बाबा गोड वर्णन करायचे म्हणायचे की असं एवढं मोठं ताट, त्याच्यामध्ये 5-6 वाट्या ठेवलेल्या, त्या वाट्यामध्ये काय काय होतं माहिती आहे का? त्या वाट्यामध्ये एका वाटीमध्ये गुलाबजाम, एका वाटीमध्ये जिलेबी, एका वाटीमध्ये बासुंदी ठेवलेली, एका वाटीमध्ये रबडी ठेवलेली, एका वाटीमध्ये शिरा ठेवलेला, आणि एक शेवटची वाटी होती तिच्यामध्ये अशी सुंदर गावरान गाईच्या दह्याची कढी ठेवलेली होती. वा रे वा. त्या वाट्यांच्या शेजारी 4-5 प्रकारचे भजे होते महाराज. कशा कशाचे ऐका. गिलक्याचे भजे होते, बटाट्याचे भजे होते, कांद्याचे भजे होते, कोथिंबिरीचे भजे होते, पालकाचे भजे होते, गांज्याचे भजे होते, आपलं असे 2-4 प्रकारचे भजे होते. त्याच्या शेजारी 2-4 प्रकारच्या चटण्या होत्या. सांगायच्या का? नाही नको ऐका नाही. असं ते सुंदर बनवलेलं ताट तिने, आणि त्या सगळ्या वाट्यांच्या शेवटी एक वाटी ठेवलेली होती, त्या वाटीमध्ये कढी टाकलेली होती महाराज. अशी कढी होती बाबाजी दिसायला. एक नंबर अशी कढी, एक नंबर अशी कढी. गावरान गाईच्या दह्यामध्ये कढी घातलेली, त्याच्यात एक टिपूसभर सुद्धा पाणी घातलेलं नाही, असं एक नंबरची कढी तिने घातलेली होती. मस्तपैकी हिरव्या मिरचीचा ठेचा, त्या ठेच्याच्या मध्ये लसूण घातलेला, आणि हिरवी मिरची आणि लसूणीचा ठेचा करून त्याची फोडणी त्या कढीची दिलेली होती. एक नंबर कढी होती महाराज. जिरं मोहरी त्याच्यामध्ये घातलेली होती. त्याला तर कढीची फोडणी दिलेलीच नव्हती, मग गावरान तुपामध्ये त्याची फोडणी दिलेली होती. अशी एक नंबर कढी होती महाराज. त्याच्यामध्ये छान असा कढीपत्ता घातलेला होता. त्या कढीच्या वरती अशी सुंदर गावरान तुपाची तरंग आलेली होती. किती वर्णन करायचं महाराज, किती वर्णन करायचं. त्या कढीचं वर्णन करायला घेतल्यानंतर मात्र तोंडाला पाणी येईल अशी सुंदर एक नंबरची कढी. आता माझ्याच तोंडाला पाणी यायला लागलंय. अशी कढी, अशी त्याने त्या वाटीमध्ये ठेवलेली पाहिली, आणि सगळ्यात जास्त आवडणारी त्याची काय, आता एवढं वर्णन कढीचं केलं म्हणल्यावर कढीच त्याला जास्त आवडत असेल. त्याने ती कढीच्या वाटी आपल्या हातामध्ये घेतली. आता कढी कशी खायची याला सुद्धा शास्त्र आहे. कढी अशी पिठल्यासारखी भाकरीला टोचून लावून खाता जमत नाही. मग त्या कढीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर अशी वाटी घेऊन अगोदर पहिला फुरका त्या कढीचाच घ्यायचा, आणि त्याने ठरल्याप्रमाणे बरोबर कढीची वाटी आपल्या हातामध्ये घेतली. सरदशी एक असा कढीचा फुरका ओढल्यानंतर अशी एक नंबर त्याला कढी लागली. आणि कधी न कौतुक करणारा नवरा आज कढीचा फुरका घेतला आणि म्हणाला, वा 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 वा, काय आज कढी झाली. त्याला असं वाटलं आपण कढीचं कौतुक केलं म्हटल्यानंतर करणारीला म्हणजे माझ्या बायकोला फार छान वाटेल. तिला छान वाटलं की नाही हे पाहण्याकरता तिच्याकडे पाहिलं तर लाल बुंद डोळे केलेले होते, फुसफुस करत होती, आणि अशा कमरेवर हात ठेवले आणि असं हात केला नवऱ्याकडे. लाज वाटत नाही नालाय का? अरे लग्न झाल्यापासून आतापर्यंत कधी माझ्या जेवणाचं कौतुक केलं नाही, पण आज पहिल्यांदा शेजारणीकडून कढी आणली तिचं कौतुक करायला लागला. म्हणजे जवळ असणारी बायको, तिचं तरी आपल्याला किंमत कळाली का? नाही कळाली. त्याचं कारण असं आहे, अति सामिप्यात असलेल्या वस्तूचं ज्ञान माणसाला होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. इथे अति सामिप्यात आणि अति दूरत्वात कशाला घ्यायचं आहे का? 10 किलोमीटर डोळ्याने पाहणारा आपला डोळा, आपली नजर एवढी तीक्ष्ण आहे, तर इथून 10 किलोमीटर वरती विमान जर चालायला लागलं तर ते आपल्या डोळ्याने पाहतो की नाही आपण. पण अशा डोळ्यामध्ये जर कचरा गेला तर आपल्याला म्हणावं लागतं, महादू पाय रे माझ्या डोळ्यात काय गेलंय. तो महादू म्हणतो, अरे बाबा तू 10 किलोमीटर वर पाहतो, तुला ते दिसतं, तुझ्या डोळ्यातला कचरा दिसत नाही, काय भानगड आहे. तर त्याचं एकच भानगड आहे, एकच कारण आहे, ते कचरा हा अति जवळ असल्यामुळे तो माणसाला त्याचं ज्ञान होत नाही. विठ्ठल विठ्ठल अति दूरत्वात कोण, अति सामिप्यात कोण, याचं चिंतन करत असताना अति दूरत्वात असलेला परमात्मा, व्यापकत्वाने भरून असलेला, अति दूरत्वात तो आहे. आणि अति सामिप्यात कोण आहे? प्राणातात्मा परप्रियाः, त्याला अति सामिप्यात म्हणा. म्हणजे अति दूरत्वात असलेला परमात्मा आणि अति सामिप्यात असलेला तोही परमात्मा. म्हणजे लांब असलेला त्याला तो म्हणा आणि जवळ असलेला त्याला हा म्हणा. ज्ञानोबरायांनी म्हटलं, तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरी, तो हा रे श्री हरी
पाहिला डोळे भरी तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारणिया पाहते पाहणे दुरी सारणिया तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी 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 तो हारे श्री हरी पाहिला डोळे पहिला डोळे भरी तो म्हणजे परमात्मा आणि हा म्हणजे परमात्मा बरोबर आहे की नाही तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो म्हणजे परमतत्व व्यापकत्वाने दूर असलेला आणि हा म्हणजे जवळ असलेला प्राणात आत्मा परप्रिया हा म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूपाचं ज्ञान माणसाला कधी होत नाही होतच नाही आणि म्हणून मला असं वाटतं त्या दोन गोष्टीचं ज्ञान न झाल्यामुळे बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना बोलता येत नाही विठ्ठल वेदाला विचारा महाराज तो आणि हा परमात्म्याचं ज्ञान तुम्हाला नसल्यामुळे त्याबद्दल बोलता येतं का ते म्हणतात अजिबात नाही आम्हाला बोलता येत नाही वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंत कानडा राजा पंढरीचा वेद जया गाते श्रुती म्हणतीने तिने अरे दोघही वाजवा मनतीने तिने ती श्रुती म्हणते तिने वेद गाती श्रुती मनतीने तिने ती श्रुती मनतीने तिने श्रुती मनतीने तिने हो वेद जया गाती श्रुती नेती मनती श्रुती मनती तिने ती श्रुती मनतीने तिने वेद जया गाते श्रुती म्हणते नेते नेते वेदासी बाई कळलेची नाही शेष शिनला झाल्या सहस्र जीवा देव काहो विटेवरी उभा सांगण्याचं तात्पर्य एक आहे माणसाला ज्या गोष्टीचं ज्ञान नाही त्या गोष्टीमध्ये माणसाने तोंड घालायचं नाही विठ्ठल 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 उन्हाळ्याचे दिवस होते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लहान मुलांना सुट्ट्या लागल्या की सुट्ट्याच्या दिवशी मध्ये लहान मुलं कुठे जातात रे मामाच्या गावाला बरोबर आहे की नाही आपणही लहान असताना मामाच्या गावी गेलो अशी लहान लहान मुलं मामाच्या गावीला गावा गेले गावाला गेल्यानंतर आजोबा अशी वस्त्रीमध्ये बसलेले होते बैठकीत आजोबाने नातवांना पाहिलं तर आजोबाला आनंद वाटला वा रे वा पोरांनो सुट्टीमध्ये मामाच्या गावी आलेत बरं झालं आलेत पण एवढ्या उन्हाचे तुम्ही आलेत कडक उन्हामध्ये आलेत गरम झाला असेल तुम्हाला एक काम करा थंडगार पाण्याने हातपाय धुवून घ्या पोरं म्हणले ठीक आहे आजोबा पण आजोबाच्या चटकन दुसऱ्या क्षणाला लक्षात आलं आपल्या पोराने म्हणजे मुलांच्या मामाने घराच्या पाठीमागे 1 एकराचं शेततळं केलेलं आहे फुल भरलेलं आहे आजोबा म्हणले पोरांना थांबा हातपाय धुण्याच्या ऐवजी आंघोळ करायलाच चला कुठं जायचं शेततळ्यावर आणि आंघोळ शेततळ्यावर करायची आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला पोहायला पण शिकवतो म्हणे त्यातला एक नातू जरा अति हुशार असल्यामुळे तो म्हणला आजोबा ठीक आहे तुम्ही आम्हाला पोहायला शिकवणार आंघोळ करायला नेणार
पण माझा प्रश्न असा आहे, तुम्ही आम्हाला पोहायला शिकवणार, पण तुम्हाला पोहता येतं का तेवढं पहिले सांगा. आजोबा म्हणले पोहण्याचा आणि माझा दूरदूरचा संबंध नाही. मग तिथं शेततळ्यात नेऊन आम्हाला काय बुडून मारायचं आहे काय? तुकोबाराय म्हणतात, अरे बाबा याला स्वतःला पोहता येत नाही, हा पोरांना शिकवायला निघायलाय. काय म्हणावं याला आता? म्हणावे ते मूर्खा काय आता, काय आता, म्हणावे ते मूर्खा काय आता, म्हणावे ते मूर्खा काय म्हणावे ते मूर्खा काय पोहणीने काशी लावितो आणि का, पोहण्याने कांची लावितो आणि का, पोहणीने काशी लावितो आणि का, पोहण्याने कांची लावितो आपण म्हणावे ते मूर्खा काय आता, म्हणावे ते मूर्खा काय आता. म्हणावे ते मूर्खा पोहण्याने काशी लावितो आणि का, इतरांना पोहण्याकरता प्रवृत्त करतो, पण स्वतः त्या पोहण्यामध्ये अज्ञानी आहे. महाराज म्हणतात मग पोहण्याचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करू नको. आणि जर करत असेल तर तुकोबारा यांच्या यादीतला हाही एक मूर्खच आहे. विठ्ठल एक रामायणातला मूर्ख आहे. म्हणती विभीषण शहाणा. त्या मंदोदरीला सांगत असताना रावण म्हणू लागला, अगं तो विभीषण स्वतःला शहाणा समजतोय. रामाच्या पक्षामध्ये तो निघून गेलेला आहे, स्वतःच्या भावाला सोडून. पण खरं सांगू, रावणाने स्वतः व्यक्त केलं, महाराज मान्य केलं, मंदोदरी मी रामप्रभूचं वैरत्व केलेलं आहे आणि माझ्या भावाने रामाची संगती केलेली आहे. पण ध्यानात ठेव, मी वैर करून शेवटी परमात्म्याच्या स्वरूपाला प्राप्त होणार. आणि त्या विभीषणाने लंका मिळावी या अपेक्षेनं रामाचे चरण पकडलेत. पण खऱ्या अर्थाने शहाणा तो नाही ठरणार, खऱ्या अर्थाने शहाणा मी ठरणार आहे. म्हणते विभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणा. महामूर्ख आहे तो, त्याला लंका मिळणार आहे, रामरूप नाही मिळणार. पण माझी जरी लंका गेलेली असली पण मला राम स्वरूप प्राप्त होणार. मग खरा शहाणा विभीषण का खरा शहाणा रावण? खरा शहाणा रावणच आहे. पण शहाणा समजतोय कोण? विभीषण समजतोय. हा महामूर्ख रामायणातला एक आणि महाभारतातले एकदमच 100 मूर्ख आहेत. गांधारीचे पोटी शतमूर्ख, बरोबर आहे की नाही? आता भरपूर मूर्ख सांगितले, बस झालं आहे का नाही? असे मूर्ख. पण सांगण्याचं तात्पर्य मी पहिल्या नंबरचा मूर्ख सांगितला. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्थासी रिगे तोची मूर्ख. म्हणजे देहात 3 नसले पाहिजे, देहाला 3 नको असले पाहिजे. देहाला 3 कोणते नको आहे का? देहालाही 3 उपाध्या प्राप्त होतात, ते देवापर्यंत पोहोचू देत नाही. देहाला 3 कोणते नको? देहाला पाप ताप दैन्य हे देहाला नसले पाहिजे. ही देहाच्या असलेल्या उपाध्या आहेत, त्या देहाला शिव स्वरूपापर्यंत पोहोचू देत नाही. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराती संतांच्या ठिकाणी पाप ताप दैन्य नसल्यामुळे त्यांचा देह न राहता त्यांचा देह देव झाला. देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव, देह प्रत्यक्ष झाला देव. आकारासी कैसा ठाव, आकारासी कैसा ठाव, आकाराची कैसा ठाव, आकाराची कैसा ठाव.
राहणार. पाप ताप दैन्यादी उपाध्या त्यांना नसल्यामुळे त्यांचा देह देह न राहता देव बनला. आकारासे कैसा ठाव. परिणाम देह प्रत्यक्ष झाला देव. त्यांचा देह देह न राहिला तर त्यांचा देह देव बनला. म्हणजे याच्याकरता देहाला तीन नसले पाहिजे. पाप ताप दैन्य हे तीन गेले का मला असं वाटतं एक तर देवाची भेट होते, नाही तर हरिदासाची भेट होते. पाप ताप दैन्य जाय उठाउटी आणि मग झाली या भेटी हरिदासाची. हरीची किंवा हरिदासाची भेट होते. याच्याकरता देहाला तीन नको, घरामध्ये तीन नको. घरात तीन कोणते नको ऐका. घरामध्ये आळशी व्यक्ती नको, घरामध्ये व्यसनी व्यक्ती नको आणि घरामध्ये आईत खाऊ नको. विठाला आळशी मनुष्य घरामध्ये आला की घराची बर्बादी झाली. व्यसनी मनुष्य घरामध्ये असला का व्यसन करणारा माणूस घराचं कल्याण होऊन देत नाही. आणि म्हणून ऐका, व्यसनी माणूस घरामध्ये असला की घर हे अधोगतीला जाण्याकरता प्रवृत्त होतं. याच्याकरता वेळोवेळी संतांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी सावध केलेलं आहे. दारू गांजा मत पियो यार, अक्कल गुंग हो जाती है. अपने पदर का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. आणि म्हणून दारू गांजा मत पियो यारो, व्यसन करू नका महाराज. व्यसनाच्या अधीन झालेली माणसं व्यसनाने कधीच संपून टाकले, व्यसन नाही संपले. विठाल विठाल व्यसन करणं म्हणजे विषयाचा नित्य भोग करणारी माणसं. आजपर्यंत एक तरी असा विषय भोगणारा विषयी मला दाखवून द्या की त्याने विषय भोगून 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 विषयाच्या संबंधाने तो तृप्त झाला असा शोधूनही सापडणार नाही. अंदनी माला कोठे, अंदनी माला कोठे, अंदनी माला कोठे, विषयाच्या व्यतात कोण तृप्त झाला, विषयाच्या व्यतात कोण तृप्त झाला, विषयाच्या व्यतात कोण तृप्त झाला, विषयाच्या व्यतात कोण तृप्त झाला. अंगणी मला कोण कोण, अंगणी मला अग्निकोटे, अंगणी मला अग्निकोटे, अंगणी मला इंधने निमाला अग्निकोठे. आज विषय भोगून आजपर्यंत कोणी तृप्त झालेला नाही. मग विषय तसेच राहिले. विषय भोगणारे कितीतरी संपून गेलेले आहेत, ध्यानात ठेवा. आणि म्हणून विषयाचं सेवन करून आजपर्यंत कोणी तृप्त झाले नाही. आजपर्यंत कोणी सद्गतीला प्राप्त झालेलं नसल्यामुळे माणसाच्या जीवनामध्ये विषयाचा संग म्हणजे व्यसन माणसाच्या जीवनात नसलं पाहिजे. तसं माणसाच्या जीवनामध्ये आळशी नसला पाहिजे. घरामध्ये आळशी असला की तिथे सुद्धा लक्ष्मी नांदत नाही, मांगल्य नांदत नाही. त्याच्याकरता आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा कोण आहे रे? शत्रू आहे, मित्र नाही. बरं, जे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये किंवा या भारतवर्षामध्ये जे मोठी माणसं झाली, आभाळाला त्यांनी आपलं चरित्र नेऊन पोहोचवलं, अशा माणसांचं जीवन जर पाहिलं तर त्यांच्या जीवनात त्यांनी पहिल्या गोष्टीचा त्याग केलेला आहे. कशाचा? आळसाचा त्याग केलेला आहे. आणि म्हणून आळशी मनुष्य घरामध्ये नसला पाहिजे आणि आईत खाऊ नसला पाहिजे. विठाला 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 विठाला. आईत खाऊ म्हणजे लेना देना कुछ नाही, आहे का नाही? फक्त याचीच ज्याला काळजी आहे त्याला आईत खाऊ म्हणायचं. दोनच कामं करतो. काय काय? भूक लागली का खायचं, झोप लागली का झोपायचं. याच्यापेक्षा तिसरं ज्याला जमत नाही त्याला आईत खायचं म्हणा. आणि असा आईत खाणारा माणूस जर घरामध्ये असेल तर त्याच्या कमरेतलात घालून बाहेर काढून द्या. कारण इथं नुसतं बसणाऱ्याचं कामच नाही महाराज, याला कर्मभूमी म्हटलेलं आहे. आणि इथं आल्यानंतर ज्याला कर्म करायचं नाही तिने या मृत्यू लोकातच राहायचं नाही. विठाला विठाला विठाला. अशाच वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने दोन माऊल्या एकत्रित आल्या आणि आपापल्या परिवाराचं भूषण सांगू लागल्या. एकीनं दुसरीला विचारलं, म्हटले का ग तुझी मुलगी, तिचं लग्न झालं की नाही? हो ना, झालं ना.
10 वर्ष झाले माझ्या मुलीच्या लग्नाला, काय करतो ग तुझा जावई? तिने सांगितलं माझ्या जावयाचं काही विचारूच नको म्हणले. कसं काय? कायमच हवेत राहतो. काय म्हणली ती? कायमच हवेत राहतो. मग तिने विचारलं हवेत राहतो म्हणजे काय करतो? म्हणले काही नाही, विमानामध्ये सतत विमानामध्ये राहतो, हवेमध्ये राहतो. म्हणले काय करतो? काही नाही, विमानातलं संडास साफ करायचं काम करतो. काय करतो? आणि ती दुसरी म्हणली अगं तुझा तरी जावई कायम हवेत राहतो, माझा जावयाचा फार मोठा व्यापार आहे, इंटरनॅशनल व्यापार आहे. म्हणले कशाचा व्यापार आहे? फार मोठा देण्या घेण्याचा व्यापार माझ्या जावयाचा आहे, असा व्यापार कोणताच जावई करू शकत नाही. आणि मग तिने कुतूहलाने विचारलं मग काय काय घेतो आणि काय देतो असं विचारलं. तर तिने सांगितलं काही नाही, झोपा घेतो आणि आळस देतो, दुसरं काय करतो? विठ्ठल विठ्ठल असे जर आपला जावई असला तर आत्ताच्या आत्ता आपल्या लेकीला आपल्या घरी घेऊन या महाराज. आहे का नाही? हो, गडगंज संपत्ती आहे आणि स्वतःच काही सामर्थ्य नसेल अशा मुलाला चुकूनही आपली पोरगी देऊ नका, वाटोळ होईल तिचं. पण घरात राहायला घर नसेल आणि अंगामध्ये कर्तृत्व जर असलं मुलाचं तर त्याला घर जरी नसलं तरी तो बंगला बांधू शकतो, तुमच्या मुलीला सुखी ठेवू शकतो, आनंदी ठेवू शकतो. डोळे झाकून अशा लेकराला मुलगी द्या, आपली कल्याण होईल तिचं. विठ्ठल विठ्ठल ज्याप्रमाणे हे घरात 3 नसले पाहिजे त्याप्रमाणे गावात 3 नसले पाहिजे. कोणते? गावामध्ये चहाडी करणारा नसावा, गावामध्ये श्रीलंपट व्यक्ती नसावा आणि गावामध्ये चोर नसावा. गावात चहाडी करणारा आला की गाव गुन्हा गोविंदाने नांदत नाही. चहाडी करणारा सप्त्यात आला तर सप्ताह सुद्धा व्यवस्थित होत नाही. चहाडी करणारा भजनात आला तर एका विण्याचे 2 भाग होतात, खोबळा एक इकडं आणि दांडकं एक इकडं असं होतंय. म्हणून चहाडी करणाऱ्याला कोठेही जाऊ देतो, तिथं वाटोळ केल्याशिवाय राहतच नाही. चहाडी करणारा म्हणजे कळालं का तुम्हाला? लावालाव्या करणारा. तो लावालाव्या करणारा कुठंच चांगलं राहत नाही, कुठंच चांगलं होऊ देत नाही, कुठंच चांगलं चालू देत नाही महाराज. आणि म्हणून आमचे गुरुजी आम्हाला पाठामध्ये सांगायचे, बाबानो लावालाव्या आणि जिरवाजिरवीमध्येच आपलं आयुष्य चाललेलं आहे. याची जिरवायची आणि त्याच्या लावालाव्या करायच्या. पण ध्यानात ठेवा, लावालाव्या करायच्या असतील तर याच्या त्याच्या लावालाव्या करू नका. मग झाडे लावा आणि झाडे जगवा, पुढच्या पिढीला सरपण कामाला येईल. आणि जिरवाजिरवी करायची असेल तर याची त्याची जिरवाजिरवी करू नका. मग पाणी अडवा आणि पाणी जिडवा, पुढच्या पिढीला दुष्काळ भोगावा लागणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. चहाडी करणारा व्यक्ती गावात नको, श्रीलंपट व्यक्ती गावात नको आणि चोर गावात नको. गावाचं वाटोळ होतं, ध्यानात ठेवा. देशात 3 नसले पाहिजे. देशात 3 कोणते नको आहे का? अत्याचार, अनाचार आणि भ्रष्टाचार देशामध्ये नसला पाहिजे. ज्या दिवशी अत्याचार, अनाचार आणि भ्रष्टाचार नष्ट होईल समजायचं तो दिवस रामराज्याचा असेल. ज्या दिवशी आपल्या या देशाला लागलेलं कीड आहे, भ्रष्टाचार म्हणजे देशाला लागलेलं कीड आहे, अनाचार म्हणजे या देशाला लागलेलं कीड आहे, अत्याचार म्हणजे या देशाला लागलेलं कीड आहे. आणि ज्या दिवशी अत्याचार, अनाचार, भ्रष्टाचार नष्ट होईल समजायचं मग आपला देश तिथून पुढे महासत्ता झाला म्हणून समजा. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याला आनंदी आणि समाधानी जीवन जगायचं आहे ना, तर या 3 गोष्टी आपण यांच्या बरोबरच राहायचं नाही. मग 3 गोष्टी कोणत्या पाहिजे? तर त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये त्याला देवदशा प्राप्त व्हावी असं त्याला वाटत असेल तर त्याने 3 गोष्टीचा संग्रह करायचा. कोणत्या कोणत्या? त्याच्या ठिकाणी पहिली गोष्ट असली पाहिजे कोणती? तर त्याच्याकडे दया असली पाहिजे, त्याच्याकडे क्षमा असली पाहिजे आणि त्याच्याकडे शांती असली पाहिजे. दया, क्षमा आणि शांती जिथे एकत्र येते तिथं मात्र त्याचं अंतःकरण राहत नाही, तर मग ते प्रत्यक्ष देवाचं देवालय बनतं. दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती. भगवान परमात्म्याला या म्हणून म्हणावं लागत नाही, मग तो आपोआप त्या ठिकाणी येऊन राहतो. एवोनी गोपाळ राहे तेथे दया असली पाहिजे. मग तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे बघून दया आहे ना, आमच्याकडे काय दया नाही का? आम्ही आमच्या लेकरावर दयाच करतोय ना. एक बाप आपलं आयुष्य खर्ची घालतो, पण आयुष्यामध्ये ज्या ज्या काही वस्तूचा संग्रह करत असताना त्याच्या अंतःकरणात एकच भावना आहे,
जे दुःख मला भोगावं लागलं ते माझ्या मुलांना भोगायला येऊ नये. ज्या अडचणी मला जीवनात भोगायला लागल्या त्या अडचणी माझ्या लेकरांना मिळू नये. जे दुःख मला भोगायला मिळालं ते दुःख माझ्या लेकरांना भोगायला मिळू नये. माझ्या लेकरांना समाधानी आणि निवांत जीवन जगायला मिळावं याच्याकरता बापाचं जीवन आहे. बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळवोनी. महाराज म्हणतात बापाची जोडी याला परिच्छिन्न दया म्हणा. मला असं वाटतं साधू महापुरुषांच्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असलेली दया कोणती पाहिजे? त्याला व्यापकत्वाने भरलेली सामर्थ्य शक्तीने भरलेली दया असली पाहिजे. ती दया माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांकडे आहे. ज्ञानोबरायांची दया कोणती आहे का? जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. कदाचित ज्ञानोबराय असं म्हटलं असते तर चाललं असतं की नाही? अवघाची पुन्हा जिल्हा सुखाचा करीन म्हणले असते आणि झाला सुद्धा असता, पण नाही. किंवा असं म्हणले असते तर चाललं नसतं का? अवघाची महाराष्ट्र सुखाचा करीन, पण नाही महाराज. ज्ञानोबरांनी विचार करा, नुसता पुणा जिल्ह्याचा जर मी विचार केला असता तर माझी दया परिच्छिन्न झाली असती. नुसता महाराष्ट्राचा मी जर विचार केला असता तर माझी दया ही व्यापकत्वाने भरलेली नसती. मग ज्ञानोबरांनी विचार केला, माझी दया समस्त विश्वाच्या संबंधाने असल्यामुळे ज्ञानोबराय तोंड भरून बोलतात. अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. तिन्ही लोक म्हटलेलं आहे. ही तर तिन्ही लोक या शब्दाने ज्ञानोबरायांच्या दयेची व्यापकता दिसते. विठ्ठला ज्ञानोबरांनी कधी स्वतःचा विचार केलेला नाहीये. ज्ञानोबरांनी आपल्या गावाचा विचार केलेला नाहीये. ज्ञानोबरांनी आपल्या प्रांताचा विचार केलेला नाही. मग ज्ञानोबरांनी विश्वाचा विचार केलेला आहे. आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक भगवान परमात्म्याला ज्ञानोबरा विश्वाच्या संबंधाने विश्वाला शांती मिळाली पाहिजे, विश्वाला समाधान मिळालं पाहिजे, विश्वाला आनंद मिळाला पाहिजे, याच्याकरता ज्ञानोबरांची दया परिच्छिन्न नाही, व्यापक दया आहे. ज्ञानोबरांच्या आधी करून संतांची दया कशी आहे? जी दया आपल्या दासदासींवरती केलेली आहे तीच दया आपल्या पुत्रावर केलेली आहे आणि तीच दया जगावर केलेली, अशी उत्तम दया संतांच्याकडे. दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रा, तेची दासाने दासे, दासाने दासी. जशी अपंगिता नाही त्यासी धरी जो
दया करणे जय पुरासी तोच दासानी नजे तोची साधो ओळखावा देवते तेचे जाणावा जे का रंजले गाजले त्याचे म्हणे जो आपुले साधू महापुरुषांच्या ठिकाणी असलेली दया अशा पद्धतीची आहे आणि म्हणून दया असली पाहिजे, क्षमा असली पाहिजे आणि शांती असली पाहिजे. या तीन गोष्टी जीवाच्या ठिकाणी असल्या याचा स्वीकार जीवाने केला. या तीन गोष्टीचा स्वीकार जीवाने करायचा आणि त्याग कशाचा करायचा तर महाराजांनी पहिल्या चरणात त्यागाची भूमिका देवासाठी घे